जळगावच्या बाजारात सोन्याच्या दरात 1000 रुपयांची वाढ झाली आहे, तर चांदीत 5000 रुपयांची वाढ झाली आहे। सोन्याचा दर जीएसटीसह 1,53,000 रुपयांवर आलाय, तर चांदीचा दर जीएसटीसह 2,40,000 गेला। अहिल्यानगर जिल्ह्यात भोंदूगिरी विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आंदोलन केले। यावेळी भोंदूबाबा खरात विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करण्याचीही मागणी यावेळी करण्यात आली। वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील शेलगाव बोंदाडे येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक शिवाजी नवघरे यांच्या बदलीच्या निर्णयाविरोधात विद्यार्थी आणि पालक आक्रमक आहे। आम्हाला हेच शिक्षक हवेत अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांनी केली। चैत्र पौर्णिमेनिमित्त नाशिक जिल्ह्यातील वणीच्या सप्तशृंगी गडावर लाखो भाविक गर्दी करतात। याच पार्श्वभूमीवर येवल्याच्या बुंदेलपुरा इथल्या युवकांनी उत्साहात पायी यात्रा काढली। ढोल ताशांच्या गजरात भगवे ध्वज हातात घेत हे युवक शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करणार आहेत। बारामतीतील झारगडवाडी गावातील मुस्लिम दफनभूमी वॉल कंपाऊंड आणि सुशोभीकरण 1 वर्षापासून रखडले, त्यामुळे परिसरातील मुस्लिम समाज आक्रमक झाला। अमरावतीच्या मळघाटात मजुरांना घेऊन जाणाऱ्या पिकअप वाहनाला अपघात झाला। धारणी तालुक्यातील लवादाजवळच्या अलई नदीजवळ पुलावरून अनियंत्रित होऊन गाडी नदीत कोसळली। या अपघातात 2 मजुरांचा मृत्यू झाला। शनी शिंगणापूरच्या शैनेश्वर देवस्थान ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले। 7 महिन्यांचं थकीत वेतन, आरोग्य सेवा, किमान वेतन कायद्यासह इतर मागण्यांसाठी हे उपोषण केले आणि जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असा पवित्रा कामगारांनी घेतला। एलपीजी गॅस तुटवड्यानं छत्रपती संभाजीनगरमधील रिक्षा चालक हैराण झाले। तुरळक पंपावर गॅस उपलब्ध आहे, तिथे 3 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या। भोंदूबाबा अशोक खरातचा टॅटू हातावर गोंदवलेल्या व्यक्तीचा फोटो व्हायरल होतोय। राहता कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक निलेश बावके यांनी खरातचा फोटो हातावर गोंदवलाय। बावके यांचा 2 वर्षांपूर्वीचा फोटो व्हायरल होतो। निधी अभावी रखडलेलं नामसंकीर्तन सभागृहाचं काम लवकरच पूर्ण होणार आहे। भाजपाचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी मुख्यमंत्र्यांकडे 20 कोटींची मागणी केली आणि फडणवीसांनी निधी देण्याचं ठोस आश्वासन दिल्याची माहिती आहे। येवला शहरात महावीर जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली। सुशोभित रथ या मिरवणुकीचं मुख्य आकर्षण ठरलं। या रथावर भगवान महावीरांची आकर्षक मूर्ती भाविकांचं लक्ष वेधून घेत होती। रथावर फुलांनी सुंदर आरास करण्यात आली। दिल्लीहून शिर्डीकडे येणारं एक प्रवासी विमान येवला शहराच्या पूर्व भागात वारंवार घिरट्या घालत होतं, त्यामुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। मात्र शिर्डी परिसरात खराब हवामानामुळे विमान लँड करता आलं नाही आणि सुरक्षेच्या दृष्टीने विमानाचा मार्ग बदलून ते सुरत विमानतळावर उतरवण्यात आल्याची माहिती आहे। भिवंडी महानगरपालिका प्रशासनातर्फे 1179 कोटींचा अर्थसंकल्प महासभेसमोर सादर झाला। यावर सविस्तर चर्चा घडवून आणण्यासाठी विशेष महासभेचंही आयोजन सभागृहात करण्यात आलेलं। 6.5 तास चाललेल्या विशेष महासभेत अनेक सदस्यांनी तक्रारींचा पाढा वाचला। नाशिकच्या चांदवड तालुक्यातील पाटे इथं शॉर्ट सर्किटमुळे 2 एकर गहू जळून खाक झालाय। विजेच्या तारांच्या घर्षणाने आग लागून गहू पीक जळून खाक झाले। शेतकऱ्यांनी याबाबत महावितरणाकडे तक्रार केली। भंडारा जिल्ह्यातील साकोली शहरात घरातल्या फ्रीजमध्ये स्पार्क होऊन आग लागली। त्याच इमारतीमधल्या खासगी शाळेलाही आग लागली। घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान वेळीच दाखल झाल्यानं अनर्थ टळला। सलग 3ऱ्या दिवशी मुंबई अहमदाबाद महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी झाली होती। वरई उड्डाणपुलाच्या दुरुस्तीच्या कामाचा वाहन चालकांना फटका बसतोय। जवळपास 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या। अकोला जिल्ह्यासह शहरात जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला। बोरगाव, मंचू, पातूर, अकोट या भागात फळबागांना मोठा फटका बसलाय। कापणीला आलेलं गहू पीक अक्षरशः झोपलंय। पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यात गारपीट झाली। धामणखेल परिसराला अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला। यामुळे वीटभट्टी व्यावसायिकांचं प्रचंड नुकसान झालंय। बनवून ठेवलेल्या विटांचा चिखल झाला। नाशिकच्या सटाणा तालुक्याला गारपीट आणि अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय। काढणीला आलेल्या कांदा गहू पिकाला फटका बसला। आंबा, डाळिंब आणि द्राक्ष बागांचंही नुकसान होण्याचा अंदाज आहे।
कल्याणमधील नियोजक ग्रामस्थांनी बेमुदत धरणे आंदोलन स्थगित केले। रेल्वेच्या लिखित आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित केले। रेल्वे क्रॉसिंगसाठी भुयारी मार्ग बनवण्याची ग्रामस्थांची मागणी। पेणमधील प्रसिद्ध गणेश मूर्ती परदेशात उशिराने पोहोचणारे आखाती युद्धाचे गणेश मूर्तींना फटका बसणारे। JNPT बंदरात इतर कंटेनर अडकून पडल्याने गणेश मूर्तींचे कंटेनर ठेवण्यास जागा नाही।